आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरनं खडाजंगीची शक्यता। छगन भुजबळ काय बोलणार याकडे लक्ष। आजपासून संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन। उद्या मोदी सरकारच्या दुसऱ्या टर्ममधलं शेवटचं बजेट सादर होणार। 146 खासदारांचं निलंबनही रद्द। फेब्रुवारी महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी तीनदा महाराष्ट्रात येण्याची शक्यता। 11 फेब्रुवारीला यवतमाळ तर शेवटच्या आठवड्यात नागपूरमध्ये आणि 19 तारखेला पुण्याचा दौरा। मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या विरोधातील खंडणी प्रकरणी तपास बंद करण्याचा अहवाल। आरोप सिद्ध करणारे पुरावे आढळलेले नसल्याची अहवालात सीबीआयची माहिती। वंचित बहुजन आघाडीचा महाविकास आघाडीमध्ये समावेश। महाविकास आघाडीकडनं अधिकृत पत्र जारी। 2 फेब्रुवारीला आंबेडकर बैठकीला हजर असतील तर बैठकीमध्ये रंगलं मानपमान नाट्य। मराठा आरक्षणाच्या सर्वेक्षणासाठी आणखी 2 दिवसांची मुदतवाढ। 3 फेब्रुवारीला सकाळी 10 वाजेपर्यंत मागासवर्ग आयोगाला रिपोर्ट सादर करण्याचे आदेश। सगळे सोयऱ्यांबाबत आजपासून अंमलबजावणी सुरू न केल्यास 10 तारखेपासून आमरण उपोषण। मनोज जरांगेंची घोषणा। अधिवेशन घेऊन तातडीनं कायद्यात रूपांतर करण्याची मागणी। झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांची आज ईडी चौकशी, तर सोरेन यांना अटक होण्याची शक्यता। मुख्यमंत्रीपदासाठी सोरेन यांच्या पत्नीच्या नावाचा प्रस्ताव। ज्ञानवापी वादाप्रकरणी आज महत्त्वपूर्ण दिवस। व्यास तळघरात पूजेला परवानगी मिळणार की नाही याकडे लक्ष। जिल्हा न्यायालय निर्णय देणार। ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना मानाचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर। कला क्षेत्रातल्या भरीव योगदानाबाबत गौरव। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून घोषणा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।